अंबड शहरात आचारसंहिता लागली. नगरपालिकेच्या अनुषंगानं माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब आले होते व सोबत आमदार नारायण कुचेजी होते. त्यांनी सोबळाचा नारा दिला आहे. आपण सरकारमध्ये मित्रपक्ष आहात, आपण कसे पाहता? नाही, आता वरिष्ठांना आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की तुम्ही आमचा जो मित्रपक्ष मोठा भाऊ आहे भाजप, तर त्यांना प्रस्ताव द्या. त्या पद्धतीनं आम्ही वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी भाजपाचे जे आमदार आहेत नारायणजी कुचे साहेब, त्यांना मी आणि शहराध्यक्ष आमचे नाजिम शेख यांनी स्वतः संभाजीनगरला जाऊन प्रस्ताव दिला. आणि हे देत असताना काल आम्ही बघितलं की भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या नगर परिषदच्या ज्या मुलाखती झाल्या त्यामध्ये त्यांनी जे तुम्ही विचारलेले जे प्रश्न होते पत्रकार लोकांनी, तर त्यावेळेस असं आमच्या आता लक्षात आलेलं आहे की ते आम्हाला सोबत घेणार नाही. म्हणजे महायुतीमध्ये आम्ही येणार नाही, ते सोबळावर लढणार आहेत असं त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. तर मला या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे की जर या ठिकाणी महायुतीमध्ये शिंदे गट असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल आणि भाजप असेल तर भाजपला आम्ही मोठा भाऊ बनतो. तर ते जर आम्हाला सोबत घेत नसतील तर नाईलाजानं आम्हाला या ठिकाणी या महायुतीच्या याच्यामध्ये आम्ही असं म्हणू की मित्र पक्षानं आमची या ठिकाणी म्हणजे त्याला मित्रामध्ये धोका दिल्यानंतर काय म्हणतो आपण त्याला की त्यांनी बेईमानी आमच्यासोबत केली असं आम्ही या ठिकाणी जाहीरपणे म्हणू. म्हणजे तुम्हाला असं वाटतं त्यांनी तुम्हाला अविश्वास दाखवला नाही, असं? आता पूर्वीच आम्ही राष्ट्रवादीविषयी जिल्ह्यातला विषय सांगाल आणि शहरातला देखील सांगेल, मतदारसंघातला सांगेल. ज्या ठिकाणी नारायण भाऊ कुचे हे राष्ट्रवादी या ठिकाणी नारायण भाऊ कुचे हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आरक्षित बदनापूरचे या ठिकाणी आमदार आहेत. लोकसभेला आम्ही राष्ट्रवादी म्हणून भाजपाचं काम केलं, जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचं काम केलं आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं नेत्यांची निवडणूक संपलेली आहे. खऱ्या अर्थानं आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. त्यांनी आमच्यासोबत काही वादे केले होते. ते आम्हाला बोलले होते की महायुतीमध्ये आपण तुम्हाला सोबत घेऊ, परंतु आज त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केलेला आहे. तर मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये त्यांची या ठिकाणी ते जर आम्हाला घेत नसतील तर मला वाटतंय नक्कीच त्यांचं या ठिकाणी अधःपतन व्हायला वेळ लागणार नाही. कारण या अगोदरच्या मुलाखतीमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की रावणाची मोठं राज्य होतं, सोन्याची लंका होती, त्यांना कुणी हरवण्यास त्या ठिकाणी तयार नव्हतं त्या काळामध्ये. परंतु त्यांची जी कमजोरी होती ती त्यांचा भाऊ बिभीषण याला माहीत होती. तसं आम्ही त्यांचा मित्र